तर एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर पुण्यातल्या रेव पार्टीत अटक झाल्यानंतर मुक्ताईनगरचे शिवसेना आमदार आणि खडसे कुटुंबियांचे कट्टर राजकीय विरोधक चंद्रकांत पाटील यांनी टीका केली। याला अडकवण्याचा प्रश्न नाही आहे। ते 3 महिला किंवा 5 महिला तिथे होत्या, 2 महिला हाती लागल्या की 3 महिला हाती लागल्या, बाकीच्या निघून गेल्या आणि 5 पुरुष असं काहीतरी आपण जे दाखवत आहे हे तिथे एकत्र रात्री 3 वाजेपर्यंत काही कोणी प्लांट केले नव्हते ना। हे जर होते तर काहीतरी पार्टी बिर्टी आयोजित होती। आणि जे बोलल्या जातं आहे की महाशय ती आपले हे परमवंदनीय खेवलकर तिथे जर होते तर पोपटा आणि केवलकर हे अशाच पार्ट्या आयोजित करतात। यांचा हाच धंदा, यांचा गोरखधंदा आज बाहेर आला। हा खऱ्या अर्थाने उशिरा बाहेर आला हे आम्हाला वाटलं। आम्हाला मुक्ताईनगरवाल्यांना सगळ्यांना माहिती आहे यांचा काय धंदा आहे। तर खडसेंविरोधात हे षडयंत्र असून मंत्री महाजन हेच सूत्रधार असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला। या सूडबुद्धीच्या राजकारणाची किंमत भविष्यात भाजपला मोजावी लागेल असा इशाराही त्यांनी दिला। अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजेच रेव पार्टी आहे। एकनाथराव खडसे यांच्यावरती, त्यांच्या कुटुंबावरती जर कारवाई झाली असेल तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही। अशा प्रकारच्या कारवायांना आम्हाला यापुढे सामोरं जावं लागेल फडणवीसांच्या राज्यामध्ये। गिरीश महाजन नावाचा हा जो सांड आहे हा मोकाट सुटलेला आहे आणि याला जर आवरलं नाही तर एक दिवस हा देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा गाडल्याशिवाय राहणार नाही मातीमध्ये। या अशा प्रवृत्ती ज्या आहेत, यंत्रणांचा खोटा वापर करून राजकीय विरोधकांना बदनाम करणाऱ्या, आम्ही त्यातून गेलेलो आहोत ना। आमच्याकडे ईडी, सीबीआय सगळं पाठवून झालं खोट्या गुन्ह्यांमध्ये। आम्ही लढतो आहोत, आम्ही लढत राहू, पण तुम्हाला महाग पडेल, लक्षात घ्या। हे जेव्हा तुमच्यावरती उलटेल तेव्हा महाग पडेल। रेव पार्ट्या कोणाच्या होतात? आमचे आमदार आणि खासदार, मी परत सांगतो, 4 खासदार आणि 15 ते 16 आमदार हे भाजपच्या ह्या लोकांच्या हनी ट्रॅपमुळे गेले आणि त्याच्यामध्ये या नशेच्या पार्टीचाही संबंध आहे। नशेची पार्टी झाल्याशिवाय हनी ट्रॅप करता येत नाही, करेक्ट? हे सगळं भाजपने केलं आहे, हे सगळं भाजप निर्माण करतं। एकनाथराव खडसे 2 दिवसापासून सरकारवर तुटून पडलेले आहे, त्याची किंमत ते मोजतात, त्याचं कुटुंब मोजतात।